बांगलादेशमध्ये हिंदूंवर झालेल्या अत्याचाराविरोधात आणि कोल्हापुरात हिंदू विरोधी झालेलं वक्तव्य याच्या निषेधार्थ कोल्हापूरमधील विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं आज कोल्हापूर बंद पुकारण्यात आला होता. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडून सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून या ठिकाणी महाआरती करून त्यानंतर शहरात निषेध फेरी काढण्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या बंदच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून पहाटेपासूनच छत्रपती शिवाजी महाराज चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी 10 वाजण्याच्या सुमाराला सकल हिंदू समाज संघटनेचे अध्यक्ष उदय भोसले, हिंदू एकताचे शहर अध्यक्ष गजानन तोडकर, कपिल केसरकर, सुनील सामंत यांच्यासह काही कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा झाले. यावेळी या ठिकाणी उपस्थित अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलीस अधीक्षक अजित टिके यांनी जमावबंदी आदेश असल्याने इथं एकत्र जमता येणार नाही असं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना सांगितलं. मात्र अचानक जमावबंदी आदेश कुठून आलाय असं म्हणत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आपण निषेध फेरी काढणारच असं म्हणत जोरात घोषणाबाजी करायला सुरुवात केली. घोषणा देत असतानाच पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केली. दरम्यान पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये वादावादी देखील झाली. अखेरीस पोलिसांनी या ठिकाणी जमलेल्या 50हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीस गाडीत घालून अन्यत्र हलवलं. यावेळी या ठिकाणी एकत्र येऊ लागलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना पोलीस हुसकावत असताना कार्यकर्त्यांची पळापळ उडाली. यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान दुपारी 12 वाजेपर्यंत तुरळक प्रमाणात दुचाकीवरून या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते येत होते. मात्र पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतल्यानं आंदोलन करता आलं नाही. सकाळी 10 वाजल्यापासून दुपारपर्यंत या ठिकाणी येणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केल्यानं दुपारपर्यंत परिसरात तणावाची परिस्थिती होती. बांगलादेशमध्ये हिंदूंच्यावर झालेला अत्याचार, महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आणि कोल्हापूर इथं मुस्लिमांनी जो मोर्चा काढला होता, या ठिकाणी एका व्यक्तीने केलेलं वक्तव्य याच्या निषेधार्थ आज हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदचं आव्हान केलं होतं. दरम्यान आज सकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमू लागल्यानंतर पोलिसांनी आक्षेप घेत या ठिकाणी बंदी आदेश असल्याचं सांगितलं. मात्र अचानक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्यामुळे पोलिसांनी गजानन तोडकर असतील, उदयबाबा भोसले असतील यांच्यासह 50हून अधिक कार्यकर्त्यांना सध्या ताब्यात घेतले. या ठिकाणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि पोलिसांच्या झटापट देखील झाली. या ठिकाणी सध्या तणावाची परिस्थिती आहे. पोलिसांनी इथे जमलेल्या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे इथं सध्या तरी तणावाची परिस्थिती आहे. एस न्यूजसाठी कॅमेरामन केदार भोसलेसह विश्वास पाणारी. दुपारनंतर हळूहळू वातावरण निवळू लागलं. या ठिकाणी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, शहर पोलीस अधीक्षक अजित टिके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमरकर, जुना राजवाड्याचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे, लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सायंकाळी उशिरापर्यंत थांबून होते.